लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विक्रम मानिनीकडे आलेला आहे आणि त्याने मानिनीला सांगितलंय की रम्या देखील लग्न मांडवामध्ये नाहीये. वसुंधरा तिला शोधत आहे पण रम्या सापडत नाहीये. रम्या नक्कीच कुठेतरी बाहेर गेलेली आहे आणि आता रम्याला लग्नासाठी कन्व्हिन्स करणं देखील सोपं राहिलेलं नाहीये. असा मेसेज जेव्हा मानिनीपर्यंत पोहोचतो तेव्हा तिला आता टेन्शन आलंय. कारण आता पार्थची लग्न कोणाचं लावून द्यायचं हा मोठा प्रश्न त्यांना पडलेला आहे. कारण मंत्री भोसले तर काही ऐकायला तयार नाहीयेत आणि त्यांनी दबाव आणायला सुरुवात केलेली आहे. कसं तरी रम्या आणि पारचं लग्न लावून दिलं असतं असं विक्रम आणि मानिनी यांना वाटत असतं. पण आता रम्या देखील लग्न मांडवात नाहीये आणि त्यामुळं रम्या आणि पारचं लग्न होणं शक्य होणार नाही असं त्याने मानिनीला सांगून ठेवलेलं आहे. पण आता करायचं काय हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढं पडलेला आहे. तेवढ्यात त्यांना बाहेरून मेसेज आलेला आहे. तुम्हाला आत्ताच्या आत्ता बाहेर लग्न मांडवात बोलवलंय असा तो मेसेज आहे. आता अजून काय झालं असा प्रश्न विक्रम आणि मानिनी यांना पडलेला असतो. त्वरित बाहेर बोलवलंय असा मेसेज असतो. त्यामुळे आता त्यांना बाहेर जाण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. विक्रमला समजलंय की आपल्यावर आता भलं मोठं संकटच आलेलं आहे आणि आता या संकटातून आपल्याला कोण वाचवणार असा प्रश्न देखील त्यांना पडलेला आहे. मानिनीच्या खांद्यावर हात ठेवून लगेच तो बाहेर जेथे बोलवलं आहे तेथे लग्न मांडवाकडे तिला घेऊन चाललेला आहे. बाहेर इकडे मंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी उभारलेले आहेत. त्याचबरोबर धनंजयची बायको, आजी सर्वजण त्याच ठिकाणी उभे आहेत आणि आता त्या ठिकाणी विक्रम आणि मानिनी पोहोचलेले आहेत. बाहेर लग्न मांडवात भला मोठा जमाव आहे. मंत्री भोसले आणि त्यांचे सहकारी, त्यांचा मुलगा, त्याच्याबरोबरचे काही गुंड, तसंच धनंजयची बायको हे सर्वजण विक्रम आणि मानिनी यांची वाट पाहत बसलेले आहेत. ते आल्याबरोबर मंत्री भोसले त्यांना म्हणतात की धनंजय तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत ते जरा तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. दौलत देखील तेथेच आहे. आता दौलतच बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो हे लग्न झालंच पाहिजे असं आम्हाला वाटतंय. विक्रम म्हणतो अहो पण कसं होणार आहे आम्हाला ते काय कळत नाहीये. तेव्हा विक्रम म्हणतो की आता यावर एक दुसरा पर्याय काढलेला आहे आणि तोच पर्याय बोलण्यासाठी तुम्हाला इकडं बोलवलेला आहे. विक्रमला अजूनही कळलेलं नसतं की आता कसला पर्याय यांनी काढलेला आहे आणि मंत्री भोसले म्हणतात की धनंजय तुम्ही सांगा यांना आपण काय पर्याय काढलेला आहे. आता विक्रमचं सगळं लक्ष धनंजयकडे असतं. नक्की यांनी मिळून कसला पर्याय काढलाय आणि आता पार्थचं लग्न कोणाशी लावून देणार आहेत असा प्रश्न विक्रम आणि मानिनी यांना पडलेला असतो आणि विक्रमचं सगळं लक्ष धनंजयकडे असतं. तेव्हा आता धनंजयलाच बोलावं लागणार असतं की नक्की काय पर्याय काढलेला आहे. तेव्हा धनंजयने सांगितलंय की आता पार्थचं लग्न हे नंदिनीऐवजी काव्याशी लावून दिलं पाहिजे असं सर्वांचं मत झालेलं आहे आणि आता मला देखील तेच योग्य वाटत आहे. धनंजयच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत आहे. त्याला हा निर्णय पटलेला नाहीये हे त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतंय. पण मंत्री भोसले यांच्यापुढे कोणाचीही बोलण्याची आता बिशाद राहिलेली नाहीये. कारण त्यांनी सांगितलंय की आता इथून वऱ्हाड लग्न लावूनच गेलं पाहिजे. पार्थचं लग्न लागलंच पाहिजे असं फर्मानच त्यांनी सुनावलेलं आहे आणि त्यामुळं धनंजय आणि विक्रम यांना त्यांचं बोलणं ऐकून घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. आता धनंजयने एक नवीनच पर्याय विक्रमच्या पुढे ठेवलाय तो म्हणजे पार्थ आणि काव्याच्या लग्नाचा. पण हा प्रस्ताव विक्रमला पटलेला नाहीये. त्याचबरोबर मानिनीला देखील तो पटलेला नाहीये. विक्रम अजूनही शांत आहे पण आता मानिनी मात्र शांत राहिलेली नाहीये. तिला हा पर्याय पटलेला नाहीये हे तिनं सर्वांच्या पुढे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय ते? पार्थचं नंदिनीवर प्रेम आहे आणि पार्थला नंदिनीशीच लग्न करायचं आहे. ऐन वेळेला जर का आपण असा निर्णय घेतला तर तो निर्णय काय 2-4 दिवसासाठीचा नाहीये. तो निर्णय त्यांच्या आयुष्यभरासाठी आहे. त्यामुळे ते कसे खुश राहतील तुम्ही जर थोडासा विचार करा ना असं ती धनंजयला बोलते. तेव्हा मध्येच तिचं बोलणं थांबवलंय ते म्हणजे मंत्री भोसलेंनी. तुम्ही आम्हाला अक्कल आणि शहाणपणा शिकवू नका. आता या मांडवात लग्न होणार आहे की नाही एवढं फक्त आम्हाला सांगा. त्यानुसार आम्ही काय निर्णय घ्यायचा ते ठरवू असं आता चिडलेल्या मंत्री भोसलेंनी सांगायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा दौलतला भीती वाटते. कारण मंत्री भोसलेच्या मुलासोबत त्यांच्या मुलीचं लग्न होणार आहे आणि जर का ह्यांना दुखावलं गेलं तर आपल्या मुलीचं लग्न मोडते की काय असं त्याला वाटत आहे आणि त्यामुळं तो मध्यस्थी करून हे लग्न व्हायलाच पाहिजे असं मानिनीला देखील समजावून सांगायला तयार आहे. पण मानिनी मात्र ऐकायला तयार नाहीये. मानिनी स्पष्टपणे म्हणते की माझा या लग्नाला अजिबात होकार नाहीये.
या गोष्टीवर मंत्री भोसले भलताच चिडलेला आहे. कारण अख्ख्या लग्न मांडवामध्ये मानिनी पार्थचं लग्न होऊ देणार नाहीये असाच त्यांचा समज झालेला असतो. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला समजत नसेल तर आता मी देखील माझा फैसला सुनावतो. आणि ते दौलतला सांगतात, जर का या ठिकाणी आज लग्न होणार नसेल तर माझ्या मुलाचं तुमच्या मुलीशी होणारं लग्न मी या ठिकाणी मोडून टाकत आहे असंच समजा. तुमची आमची सोयरीक होणार नाही असं समजा. असं डायरेक्ट मंत्री भोसलेंनी जेव्हा दौलतला सांगितलेलं असतं तेव्हा दौलत मात्र अगदी हतबल झालेला आहे. त्याला समजलंय की आता या पार्थ आणि नंदिनीच्या लग्नामुळं माझ्या मुलीचं लग्न मोडणार आहे, म्हणजे मला काहीतरी करावंच लागणार आहे असं त्याला कळायला लागलेलं आहे. विक्रम अजूनही शांत आहे. विक्रमला कोणतीच गोष्ट पटलेली नाहीये. आपल्यावर दबाव आणला जातोय ही गोष्ट त्याला समजत आहे. पण आता काय करायचं हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे आहे. कारण धनंजयच्या तर डोळ्यातून नुसतं पाणी येतंय आणि तो काहीच बोलत नाहीये. पण मंत्री भोसलेंनी मात्र फर्मानं सुनावलंय की आता लग्न झालं तर पार्थ आणि काव्याचंच होणार आणि तेही आजच होणार. कारण त्यांनी सांगितलेलं असतं की सावित्रीमाईनं त्या दिवशी काय सांगितलं होतं तुम्हाला समजतंय का? सावित्रीमाई म्हणली होती की तुमची सोयरीक होणार, पण यामध्ये खूप मोठं संकट आहे. आता संकट नक्की काय होतं ते तुम्हाला समजलेलं असेलच. सोयरीक तर होणारच. सावित्रीमाईचा शब्द हा खराच होणार आहे. आपल्याला सावित्रीमाईचा शब्द खरा करायचा आहे, त्यामुळे तुमची सोयरीक आम्ही मोडत नाही. आत्ताच्या आत्ता पार्थ आणि काव्याचं लग्न लावून द्या असं अजूनही मंत्री भोसले बोलत आहेत. पण मानिनीला ते काही पटत नाहीये. मानिनी अजूनही या गोष्टीला विरोधच करत आहे. आता मात्र मंत्री भोसले चिडलेले असतात आणि ते म्हणतात, तुम्हाला हे मान्य नसेल तर मग मात्र मी सांगितल्याप्रमाणे आत्ता काय होईल ना काही सांगता येत नाही. माझी लोक या लग्न मांडवात काय करतील मी काय सांगू शकत नाही. हा जमाव माझ्या ताब्यात नाहीये. एकदा जर का मी इथून निघून गेलो तर मग तुम्ही बघून घ्या तुम्हाला काय करायचंय ते. धनंजयच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येतंय. त्याला सुधरत नाहीये आणि कळतही नाहीये की यावर निर्णय काय घ्यावा तो. कारण आता काव्याचं लग्न पार्थशी करायचं म्हणलं तर विक्रम आणि मानिनी तयार नाहीयेत. आता त्यांना कसं कन्व्हिन्स करावं हा प्रश्न त्याला अजूनही पडलेला आहे. मंत्री भोसले मात्र भलताच चिडलेला आहे. तो आता दौलतला म्हणतोय, तुम्हाला आमचा अपमान करायचा होता म्हणूनच तुम्ही आम्हाला इथं बोलवून घेतलंय ना. आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही आमचा अपमान करताय एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जर का आमचा इथं अपमान झाला तर आम्ही शांत बसणार नाहीयेत हे तुम्हाला माहिती आहे ना. त्यामुळं पुढचं काय होणार आहे याचा विचार तुम्ही करा. आता शारदा देखील मानिनीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते. अगं प्रसंग थोडासा बघून घे. मला देखील हे सगळं पटत नाहीये, पण आता याशिवाय दुसरा पर्यायही आपल्यापुढे उरलेला नाहीये असं म्हणून ती मानिनीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते. पण आता मंत्री भोसले भलतेच चिडलेले असतात आणि ते दौलतला सांगतात की मी माझा निर्णय एकदा जर का सुनावला आणि इथून जर का मी निघून गेलो तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही. तेव्हा आजी आता अगदी मानिनीच्या समोर येते आणि म्हणते, अहो थोडंसं समजून घ्या, हे काय चाललेलं आहे तुम्हाला कळतंय का? अहो विक्रम आता तरी लग्नाला होय म्हणा, नाहीतर या दौलतच्या मुलीचं लग्न मोडेल हो. आता आमची इज्जत तुमच्या हातात आहे. आमच्यासाठी तरी का होईना पण तुम्ही या लग्नाला होकार द्या असं म्हणून त्यांच्यावर इमोशनली मोठा दबाव आणण्यात येत आहे. विक्रमला कळतंय की आपण जर का लग्नाला होय म्हणलो तर पार्थच्या मनावर किती मोठी वीज पडणार आहे. आपण आत्ता तटस्थ राहणं गरजेचं आहे असं विक्रमला वाटतंय. पण आपण जर का तटस्थ राहिलो तर दौलतच्या मुलीचं लग्न मोडणार आणि त्या गोष्टीचा ब्लेम आयुष्यभर आपल्यावर राहणार. तर धनंजय आता स्वतःहूनच काव्याचं लग्न पार्थशी करायला तयार आहे, तर आपण तरी का माघार घ्या असा प्रश्न त्याला देखील पडलेला आहे. पण आता दौलतनेच बोलायला सुरुवात केली आहे. हे बघा झालंय ते खूप वाईट झालेलं आहे. आता काहीतरी चांगलं होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं हे लग्न व्हायलाच पाहिजे असं तो त्यांना म्हणत आहे. पण आता त्यावर मंत्री भोसलेचा मुलगा चिडलेला आहे. आपल्या वडिलांच्या शब्दाला या लग्न मांडवामध्ये कसलंच मान नाही का असं तो म्हणून दौलतवर तो चिडलेला आहे. माझ्या वडिलांचं बोलणं जर तुम्ही ऐकत नसाल तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही एवढं लक्षात ठेवा असं तो दौलतला बोलत आहे. तुम्हाला असं वाटतंय का की माझ्या वडिलांशी वाईट बोलून सुद्धा मी तुमच्या मुलीशी लग्न करेल? तर विसरून जा. आत्ताच्या आत्ता ही सोयरीक मी इथल्या इथं मोडून टाकतो असं म्हणून त्याने दौलतला अगदी मोठा प्रश्नच निर्माण केलेला आहे. दौलत अक्षरशः हात जोडून त्यांच्यापुढे उभा आहे. दौलतला कळतंय की या लग्नामुळे आता आपल्या मुलीचं लग्न मोडल्याशिवाय राहणार नाही. कारण मंत्री भोसले यांचा मुलगा अगदीच तापट आहे आणि एकदा जर का तो बोलला तर त्याप्रमाणे करणारा आहे. त्यामुळं
तो आत्ताच्या आत्ता लग्न मोडून टाकू शकतो. आता काही केल्या हे लग्न झालंच पाहिजे एवढंच दौलतला कळतंय. दौलत पुन्हा एकदा मंत्री भोसलेंच्या जवळ येतो आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे दीपक अजूनही नंदिनीशी वाईट वागत आहे. तिचे हात बांधण्याचा तो प्रयत्न करतोय आणि नंदिनी हात सोडण्याचा प्रयत्न करतेय. नंदिनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करतेय, पण आता नंदिनीच्या पाठीमागे देवदूतासारखा धावून येतोय तो म्हणजे जीवा. जीवाला समजलंय की नंदिनीला कुणीतरी ब्लॅकमेल केलेलं आहे. जीवा स्वतःचा फोन शोधतोय, पण फोन देखील त्याच्याकडे नाहीये आणि आता गाडी फास्ट चालवण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरलेला नाहीये. पण नंदिनी तर लग्न मांडवामध्ये पाहिजे. नंदिनीला कुणी ब्लॅकमेल केलेलं असेल? नक्की चाललंय काय? लग्न मांडवामध्ये काय घडतंय? याचा प्रश्न त्याला पडलेला आहे. आपला मोबाईल जर का आपल्याकडे असता, तर आत्ताच्या आत्ता बऱ्याच गोष्टी सॉर्ट आउट झाल्या असत्या असं त्याला वाटतंय. पण आता सध्या मोबाईल त्याच्याकडे नाहीये आणि दीपक मात्र नंदिनीच्या चांगलाच हात धुवून मागे लागलेला आहे. तो तिला अजून एकदा बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. तिला ओरडू न देण्याचा प्रयत्न करतोय. पण नंदिनी मात्र सगळ्या ताकदीनिशी दीपकला झटकवतेय. त्याला बाजूला करते आणि आरडाओरडा करायचा प्रयत्न ती अजूनही करत आहे. दीपक पुरता घाबरलाय. कारण आता जीवा त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे आणि नंदिनीच या गाडीमध्ये आहे असं जर का त्याला समजलं, तर आपलं काही खरं नाही. हे देखील त्याला समजलंय आणि तो तिला बाहेर जाऊ देण्यास प्रतिबंध करत आहे. तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. तर इकडे दौलत आता मंत्री भोसले यांच्यापुढं हात जोडून उभा आहे. मंत्री भोसले मात्र त्याच्याकडे बघत देखील नाहीयेत. मंत्री भोसलेंचा मुलगा दौलतला सांगतोय, की ही सोयरीक मोडण्याशिवाय आता दुसरा पर्याय उरलेला नाही. आमच्याच गावात तुम्ही आमची इज्जत ठेवत नाही ना, तर आम्ही तुमची इज्जत का ठेवावी? आम्ही तुमच्या मुलीशी लग्न का करावं? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि त्यामुळे आम्ही ही सोयरीक मोडतोय, असं डायरेक्ट तो सांगतो आणि मंत्री भोसले देखील शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असतात. म्हणजे ते देखील त्याच्या बोलण्याशी सहमत आहेत. असाच आता दौलतचा समज झालेला आहे आणि या पार्थ नंदिनीच्या लग्नामुळे आपल्याच घरावर कुऱ्हाड कोसळली आहे, या गोष्टीचं वाईट दौलतला वाटत आहे. कारण आता आपल्या मुलीचं लग्न मोडण्याच्या घाईला आलेलं आहे. कसं तरी दौलत त्यांना हात जोडून सांगतोय, की "अहो, या लग्नाचा आमचा तसा संबंध नाही, पण तुम्ही कृपया माझ्या मुलीचं लग्न मोडू नका." आणि तो मंत्री भोसलेच्या समोर जाऊन देखील बोलतोय. पण मंत्री भोसले आता एकाच गोष्टीवर ठाम झालेत, आज लग्न होणार ते म्हणजे पार्थ आणि काव्याचं होणार आणि ते आमच्यापुढं इथंच झालं पाहिजे. तरच दौलत आम्ही तुमच्या मुलीचं आमच्या मुलाशी लग्न करू, अन्यथा हे लग्न मोडून टाकणार, असं तो बोलतोय. गावातले लोक देखील आता परेशान झालेले आहेत. इथं मंत्री भोसलेच्या शब्दाला देखील मान नाहीये. असली कसली ही लोकं आहेत, असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. जर का मंत्री भोसलेंचं बोलणं कोण ऐकून घेत नसेल, तर या लग्न मांडवात आम्ही राडा घालू, सगळं पेटवून देऊ आणि तोंडाला काळं देखील फासू, असं आता लोक बोलू लागलेले आहेत. आणि हे सगळं ऐकल्यानंतर दौलत पुरता घाबरून गेलेला आहे. कारण त्याला वाळीत टाकण्यात येणार आहे आणि त्याला समाजापासून दूर करण्यात येणार आहे. या गोष्टीमुळं तो पुरता घाबरलाय. आता आपल्या मुलीशी लग्न कोण करणार? इथं जर का सोयरीक मोडली, तर आपली किती मोठी बदनामी होईल आणि आपल्या मुलीशी परत कोणीच लग्न करणार नाही. या गोष्टीमुळे पुरता तो घाबरून गेलेला आहे. मानिनी अजूनही तटस्थ आहे. मानिनीच्या डोक्यात आहे, की किती जरी यांनी दबाव आणला, तरी देखील आपण लग्नाला होकार द्यायचा नाही. पण आता हे सगळं वातावरण पाहून धनंजय पुरता कोसळून गेलेला आहे. आता तो शांतपणे बसलाय आणि त्याला समजतंय, की आता हे लग्न व्हायलाच पाहिजे. कारण दौलतने अक्षरशः मंत्री भोसलेचे पाय धरलेले आहेत. तेव्हा मंत्री भोसले म्हणतात, "अहो दौलतराव उठा. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितली आहे, तेवढी फक्त आमच्या मनासारखी करा. ते म्हणजे आजच पार्थ आणि काव्याचं लग्न झालं पाहिजे. एवढं जर का तुम्ही आमच्या मनासारखं केलं, तर आम्ही आमच्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीशी लावून देऊ. हा शब्द आज या लग्न मांडवात आम्ही तुम्हाला देतो. पण जर का तुम्ही आमचं बोलणं ऐकत नसाल, तर मग मात्र सगळं विसरून जा." त्याचबरोबर ते त्यांचा मुलगा म्हणजे संग्रामला म्हणतात, की "संग्राम थोडंसं शांत राहा. वातावरण उगाच पेटवू नको. ते आपलं बोलणं ऐकणार आहे. तर दौलतराव समजदार आहे. तुला समजतंय ना? त्यामुळं आज लग्न होणार आहे." असं म्हणून ते अजूनही दौलत, विक्रम आणि धनंजय यांच्यावर मोठं प्रेशर आणत आहेत. विक्रम, धनंजय अजूनही तेथेच उभे आहेत आणि दौलत मात्र मंत्री भोसलेंच्या अक्षरशः पाया पडून त्यांच्यासमोर हात जोडून उभा आहे. आता दौलतची इज्जत विक्रम आणि धनंजय यांच्या हातात आहे. त्यामुळं दौलत त्यांना विनंती करतोय, "अहो काही करा, पण माझ्या मुलीचं लग्न मोडू देऊ नका. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही जर का हे लग्न केलं नाही, तर मग मात्र माझ्या मुलीचं लग्न मोडणार आहे," असं दौलत त्यांना सांगत आहे. अजूनही मंत्री भोसले दौलतला म्हणतायत, की "आता शेवटचे काही क्षण उरलेले आहेत. तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे ना, तो पटकन घ्या. माझ्याकडं जास्त वेळ नाही आणि एकदा जर का मी मंडपातून निघून गेलो, तर इथं काय होणार आहे ना, याला जबाबदार तुम्ही असणार आहात.
त्यांनी पुरेपूर प्रेशर सगळ्यांवर आणलेलं आहे. धनंजय आणि विक्रम यांच्यावरच आता सगळा निर्णय अवलंबून आहे. कारण लग्न मांडवामध्ये झालेलं तणावाचं वातावरण फक्त एकाच गोष्टीनं निवळू शकतं आणि तो निर्णय म्हणजे पार्थ आणि काव्याचं लग्न झालंच पाहिजे या गोष्टीमुळे. कारण वातावरणच असं पेटलेलं आहे. आता जर का ते नाही म्हणले, तर मग मात्र या मांडवात काहीही अनुचित प्रकार घडू शकतो, असं आता धनंजयला स्पष्टपणे समजलेलं आहे. आपला निर्णय हाच व्हायला पाहिजे, की आपण काव्या आणि पार्थचं लग्न लावून द्यायला पाहिजे, असंच आता धनंजयला देखील वाटू लागलेलं आहे. कारण परिस्थितीच तेवढी हाताबाहेर गेलेली आहे. इथे आजी देखील आता धनंजयच्या अक्षरशः पाया पडून बोलतेय, की "बाबा आता लग्नाला नाही म्हणू नका. पटकन त्या काव्याला बोलवा. त्या काव्याला कन्व्हिन्स करा. तिला सांगा, की आज तिचं लग्न आहे आणि तिला लग्न या पार्थशीच करावं लागणार आहे." आता काव्याला कसं समजावून सांगावं असा धनंजयला देखील प्रश्न पडलेला आहे. कारण आता काव्या अजूनही लग्नाला तयार नव्हती. खरं तर तिला शिकायचं होतं, पण अचानक तिला सांगावं लागणार आहे, की तिला लग्न करायचंय आणि ते पण ज्याचं लग्न तिच्या बहिणीशी ठरलेलं होतं, त्या मुलाशी तिला लग्न करावं लागणार आहे. ही गोष्ट काव्याला कशी पटवून द्यावी, हेच धनंजयला समजत नाहीये. तर मानिनीला देखील कळत नाहीये, की पार्थला आपण कसं कन्व्हिन्स करणार आहे. पार्थला आपण कसं सांगणार आहे, की तुला आता नंदिनीशी नव्हे, तर नंदिनीच्या बहिणीशी लग्न करावं लागणार आहे. ही गोष्ट पार्थला पटणार आहे का? या लोकांना का कळत नाहीये, की अशी लग्न लावायची नसतात. असं प्रेशर आणून लग्न लावायचं नसतं. या लोकांना कसं समजावून सांगावं, हे मानिनीला कळत नाहीये. धनंजय, मानिनी त्याचबरोबर विक्रम हे पुरते पेचात अडकलेले आहेत. पण आता काव्याला समजून सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये, असा विचार करून धनंजय आणि शारदा आता काव्याकडे चाललेले आहेत. तर मानिनी आणि विक्रम हे आता पार्थकडे चाललेले आहेत. ते पार्थला समजावून सांगणार आहेत, तर धनंजय हा काव्याला समजावून सांगणार आहे. मंत्री भोसले अजूनही मांडवात तसेच तटस्थपणे उभे आहेत. जोपर्यंत लग्न लागत नाही, तोपर्यंत मी मांडव सोडणार नाही, असं ते म्हणतायत. पण जर का तुमचा निर्णय झाला असेल, की लग्न करायचं नाही, तर एका क्षणात मी इथून निघून जातो. पण त्यानंतर घडणाऱ्या गोष्टीला तुम्ही सर्वजण जबाबदार असणार, असं ते बोलत आहेत. इकडं काव्याला बाहेर काय चाललंय हे अजूनही माहीत नाहीये. तिचं लग्न पार्थशी करून टाकणार आहेत हे अजूनही तिला माहीत नाहीये. ती अजूनही फोन करते ती नंदिनीला, पण नंदिनीचा फोन अजिबात लागत नाही. नंदिनीचा फोन आता स्विच ऑफ लागत आहे. "नंदिनी प्लीज गं, लवकरात लवकर फोन चालू कर आणि लवकरात लवकर माघारी ये." ती अशी स्वतःच्या मनाशीच बोलत आहे. त्याचबरोबर तिने तिला एक व्हॉईस मेसेज देखील पाठवला आहे. "अगं ताई, तू कुठे आहेस? लवकरात लवकर इथं ये. लग्न मांडवामध्ये भयानक मोठा राडा झालेला आहे. आम्हाला तुझी गरज आहे गं नंदिनी. लवकरात लवकर जिथून असशील तिथून धावत पळत ये." असं तिला म्हणते आहे. पण नंदिनी बिचारी तिकडं दीपकच्या तावडीत आहे हे तिला माहिती नाहीये. इकडं काव्या पण रडत आहे आणि तिकडं नंदिनी पण रडत आहे. आज त्यांच्या कुटुंबावर भलतीच वाईट वेळ आहे. पण काव्याला माहीत नाहीये, आता यापेक्षा देखील वाईट निर्णय तिला घ्यावा लागणार आहे आणि तो म्हणजे पार्थशी लग्न करण्याचा. आता तिच्यापुढं दुसरा पर्याय उरलेला नसणार आहे. कारण पाठीमागून धनंजय आणि शारदा आलेले आहेत आणि ते तिच्याशी बोलत आहेत. त्यांना दिसतंय, की अजूनही काव्या नंदिनीला फोन लावत आहे आणि ते तिला बोलायसाठी तिच्यासमोर आलेले आहेत. ते म्हणतायत, "बाहेर काय चाललंय तुला माहिती आहे का?" काव्या म्हणते, "आता मला काही कळत नाहीये. मला फक्त एकच गोष्ट कळतेय, की नंदिनीने पटकन माघारी आलं पाहिजे." तेव्हा ते म्हणतात, "आता नंदिनी कधी येणार आहे आम्हाला माहिती नाहीये. पण आता एक मोठा निर्णय तुला घ्यावा लागणार आहे." काव्या म्हणते, "आता मी कसला निर्णय घेणार आहे आणि माझ्या हातात आहे तरी काय इथं? आता तुम्ही जास्त काय बोलू नका बरं." खरं खरं तर काव्याला त्यांना म्हणायचं असतं, की आता लग्नाचा निर्णय तुला घ्यावा लागणार आहे आणि त्यांनी काव्याला सांगितलंय, "काव्या, आता तुला लग्नाचा निर्णय घ्यावा लागणार आहे." काव्या म्हणते, "म्हणजे तुम्ही काय बोलताय? मला काय कळत नाहीये." तेव्हा ते सांगतात, की "काव्या, तुला आता पार्थशी लग्न करावं लागणार आहे. कारण नंदिनी गेलेली आहे आणि बाहेर सर्वजण म्हणतायत, की आता पार्थचं लग्न झालंच पाहिजे आणि ते म्हणजे काव्याशीच झालं पाहिजे." हे ऐकल्यावर तर अक्षरशः तिच्या अंगावर वीज कोसळल्यासारखं ती बघतच राहते. तिला कळत नाही, की आपलेच आई-बाबा आपल्याशी बोलत आहेत का? ती म्हणते, "मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना? मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. माझी स्वतंत्र स्वप्न आहेत आणि मी असं सहज त्या पार्थशी कसं काय लग्न करू शकते? अहो, पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलेलं आहे. मी त्यांना जिजू म्हणतेय. तुमच्या लक्षात येतंय का मी काय बोलते ते? असं लग्न कसं काय होऊ शकतं? लोकांना या गोष्टी कशा कळत नाहीयेत? मी पार्थशी लग्न करायचं ही गोष्ट शक्य नाहीये." असं ठामपणे तिनं तिचं मत सांगितलेलं आहे. आता धनंजयला तर माहीत आहे काव्या अजिबात लग्न करणार नाहीये, पण काव्याला कन्व्हिन्स करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाही.
काव्या त्यांना सांगते की मी या लग्नाला तयार नाहीये. तेव्हा धनंजयला आता तिच्याशी काय बोलावं ते कळत नाही. या काव्याला कसं समजावून सांगू की बाहेर काय चाललंय, असा तो मनाशी विचार करतो आणि तो सांगतो की बाहेरचं वातावरण अतिशय वाईट झालेलं आहे. आता आपल्याला ही लोकं मारतील की काय, असा मोठा प्रश्न पडलेला आहे. नंदिनीमुळे माझी इज्जत पुरती धुळीला मिळालेली आहे. काव्या, आता फक्त तूच माझी इज्जत वाचवू शकते. तेव्हा काव्याला भूतकाळातील गोष्टी आठवतायत. तिला आठवतायत की ती सावित्री माई काय बोललेली होती. सोयरीक मोडेल, पण लग्न जुळेल असं ती म्हणलेली होती. नियतीच्या मनातले वेगवेगळे खेळ आता तिला आठवत आहेत. जीवाने नंदिनीचा वाचवलेला जीव, त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी यांची झालेली लग्नपत्रिका. पण तिला आठवतंय की जीवा आपल्यावर जीवापाड प्रेम करतोय. जीवाला जर काही गोष्ट समजली तर जीवाला किती वाईट वाटणार आहे, हे देखील तिला समजतंय. त्यामुळं ती तटस्थ आहे की काही जरी झालं तरी आपण या लग्नाला होकार द्यायचा नाही. आपण जीवाशी प्रामाणिक राहायचंय आणि आपण फक्त जीवावरच प्रेम करतोय, हे आता ह्यांना सांगावं की काय, असा प्रश्न देखील तिच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. पण जर का आत्ता आपण हे सांगितलं की आपलं जीवावर प्रेम आहे, तर अजून एका मुलीनं आपला मोठा घात केला, असंच आपल्या घरच्यांना वाटणार आहे, असं तिला वाटतंय. पण आता यावेळेस काय निर्णय घ्यावा हे तिला कळत नाही. पण ती मात्र या निर्णयावर ठाम आहे की काही जरी झालं तरी मी पार्थशी लग्न करणार नाही. माझं पार्थवर प्रेम नाहीये आणि मी पार्थशी लग्न करणार नाही, असंच ती धनंजयला सांगते. धनंजय ते शांतपणे ऐकून घेतो आणि तिला म्हणतो की मुली, तुला कळत नाहीये मी असं का म्हणतोय ते. मला कळतंय की तुझ्यावर असं प्रेशर आणून मी तुझं लग्न लावून देऊ शकत नाही. पण माझ्यावर काय प्रेशर आहे ना, याचा विचार तू केलेला नाहीये. माझ्यावर बाहेर काय प्रेशर आहे हे तुला माहीत नाही, म्हणून तू मला एवढा स्पष्टपणे नकार देतेय. तेव्हा काव्य अक्षरशः हात जोडते आणि म्हणते, तुमच्यावर काय प्रेशर आहे ते मला समजतंय, पण माझ्यावर काय होणार आहे ते तुम्हाला कळत नाहीये का? अहो, असं कसं मी सहजासहजी या लग्नासाठी उभा राहू? माझा काही एका दिवसाचा प्रश्न नाहीये बाबा, माझ्या आयुष्यभराचा प्रश्न आहे. माझं सगळं आयुष्य या गोष्टीमुळे बदलणार आहे, हे तुम्हाला समजतंय का बाबा? प्लीज तुम्ही मला या धर्मसंकटात टाकू नका. प्लीज तुम्ही मला या लग्नासाठी हट्ट करू नका, असं ती सांगतेय. तेव्हा आजी आलेली आहे आणि आजी आता काव्याला बोलत आहे. "अगं, त्या मुलीनं आमची इज्जत घालवली आहे. आता या आई-बापाची इज्जत तुझ्या हातात आहे. यांची इज्जत वाचवायची असेल तर तुला या लग्नाला तयारच व्हावं लागणार आहे. आता या लग्नाला तू कसलाच नकार द्यायचा नाही," असं ती म्हणत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काव्या बाहेर गेलेली आहे आणि ती मंत्री भोसलेंना डायरेक्ट म्हणलेली आहे की माझ्यावर अजिबात प्रेशर आणायचं नाही, मी या लग्नासाठी तयार नाहीये. तेव्हा मंत्री भोसले चिडतात आणि म्हणतात, "प्रेशर? प्रेशर म्हणजे काय असतं तुला अजून काहीच माहीत नाहीये. आमच्यावर काय प्रेशर आहे ना ते तुला कळत नाही. मी तुला सांगतोय तेवढंच तुला ऐकावं लागणार आहे. ते म्हणजे आत्ताच्या आत्ता तुला या लग्नासाठी तयार व्हावं लागणार आहे." तरी देखील काव्या नाही म्हणते. तेव्हा मात्र गावातली लोकं चिडलेले आहेत आणि ते म्हणतायत, "अहो, ह्यांचं काय ऐकताय? हे आपल्या गावाचा, आपल्या मंत्र्यांचा अपमान करतायत, तर यांच्या तोंडाला काळं फासा. आत्ताच्या आत्ता यांच्या तोंडाला काळं फासून यांना गावातून बाहेर हाकलून द्या," असं लोक म्हणतात. तेव्हा काव्याला समजले की आपल्यामुळं आता आपल्या वडिलांच्या तोंडाला काळं फासलं जाणार आहे आणि त्यामुळं आपल्याला भलता निर्णय घ्यावा लागणार आहे. आता धनंजय तिच्या सर्वांच्या समोर पाया पडायला लागलाय. आपले वडील आपले पाय धरतायत हे पाहून तिला भलतंच वाईट वाटलेलं आहे. आता काव्या काय निर्णय घेणार आहे ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक